नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या भागाला. सकाळी 6च्या आसपास आर्याला जाग आली. तिने आळस देत डोळे किलकिले केले. युक्ता तिच्या बाजूला गाढ झोपेत होती. तिला मग डिस्टर्ब न करता ती हळूच उठून बाल्कनीत आली. तर थंड हवेची झुळूक तिला स्पर्शून गेली. तिने तिचे दोन्ही हात बाजूला पसरवले आणि ती थंड हवा झेलत होती. हवेने तिचे केस भूर भूर उडत होते. तिच्या चेहऱ्यावरती आज कमालीचा आनंद दिसत होता. त्या हवेचा आल्हाददायक स्पर्श तिला सुखावून गेला. तोच तिचं लक्ष खाली वर्कआउट करणाऱ्या राणाकडे गेलं. तो वर्कआउट करण्यात मग्न होता आणि त्याचं शरीर घामानं पूर्ण भिजलं होतं, म्हणून त्याने त्याचा शर्ट काढून बाजूला ठेवला होता. तिची नजर त्याच्यावरती स्थिरावली आणि त्याच वेळी त्याची नजर तिच्यावर गेली. ती गडबडली आणि उगाच इकडे तिकडे पाहत अंगाला आळोखे पिळोखे देऊ लागली. जणू की त्याला असं भासवत होती की जसं तिने त्याला पाहिलंच नाही. तो गालात हसला आणि हवेलीत निघून गेला. आर्याने सुटकेचा निश्वास टाकला. तसा दिसायला तेवढाही काही वाईट नाही, ती एवढंच बोलली आणि आत निघून गेली. नाश्त्याची वेळ झाली होती. आर्या आणि युक्ता डायनिंग टेबलवर चमच्यांशी काहीतरी गेम खेळत होत्या. तुलसीने त्यांना नाश्ता वाढला. मग आरंभही त्यांना जॉईन झाला. गुड मॉर्निंग बाबासाहेब, आर्या बोलली. गुड मॉर्निंग अंकल, युक्ता बोलली. गुड मॉर्निंग. राणा कुठे? तो नाही आला का? आरंभ चेअरवर बसत बोलला. आय एम हिअर हुकुम, राणा समोरनं चालत येत बोलला. त्यानं ब्लॅक कलरचा बॉडी फिट शर्ट घातला होता आणि त्यावरती ब्ल्यू जीन्स होती. केसांची पोनी बांधलेली होती. खूपच डॅशिंग दिसत होता तो. आय हाय, कसला हॉट दिसतोय हा, युक्ता ओठातल्या ओठात पुटपुटली. तो येऊन मग आरंभच्या बाजूला उभा राहिला. अरे उभा कायस, बस ना, तुलसी बोलली. मी नंतर खाईन. नंतर का? बस, आरंभ बोलला आणि मग राणा आर्याच्या बाजूच्या चेअरवरती बसला. तुलसीनं त्यालाही वाढलं. हाऊ लकी यू आर, युक्ता आर्याच्या कानात बोलली. शांत बस, आर्याने तिला गप्प बसासं खुणावलं. मग सगळे नाश्ता करू लागले. काकीसा, मी 2 दिवस बाहेर जातोय, आरंभ तुलसीला बोलला. बाहेर कुठे? तुलसी बोलली. दिल्लीला, आरंभ बोलला. वाव, आम्ही पण येणार, मला ताजमहाल पाहायचा आहे, आर्या बोलली. अगं ताजमहाल आग्रामध्ये, दिल्लीला नाही, युक्ता हसत बोलली. माहीत आहे, पण दिल्ली आग्र्याच्या जवळच आहे ना. माझ्या कॉलेजची टीम पण तिथे कल्चरल स्टडी करून डॉक्युमेंटरी बनवते, ते पण आग्र्यामध्येच आहेत. तिथं माझ्या दिवसभर मीटिंग चालणार आहेत. तुझ्यासोबत फिरायला माझ्याकडे वेळ नाही बेटा, आरंभ तिला समजावत बोलला. प्लीज बाबासा, मला माझ्या फ्रेंड्सना इथे घेऊन यायचंय. जिद नाही करते आर्या, आणि युक्ता आहे ना इथे. मी 2 दिवसात परत येतोय. वाटल्यास तुझ्या फ्रेंड्सना मी इथे आणीन, मग तर झालं. माझ्या डोक्यात आंटीला इथे बोलवायची एक भन्नाट आयडिया आली आहे. शांत रहा, म्हणून युक्ता आर्याच्या कानात हळूच पुटपुटली. ठीक आहे, मग आम्ही थांबतो इथे. तुम्ही बिनधास्त जा दिल्लीला, आर्या लगेच बोलली. गुड, पण मस्ती अजिबात करायची नाही आणि कोणाला काही त्रास होईल असं बिलकुल वागायचं नाही, खास करून युक्ता तू, आरंभ त्यांना वॉर्निंग देत बोलला. नो अंकल, मी तर फक्त आता एकदम गुड गर्ल झाली आहे. मस्ती करणं मला अजिबात आवडत नाही आणि तुम्ही आर्याची पण बिलकुल काळजी करू नका, मी आहे ना. गुड. राणा, आरंभने राणाकडे पाहिलं. जी हुकुम, कधी निघायचे सांगा, मी तयारी करतो, राणा बोलला. तू येत नाहीयेस, तू इथेच थांब, आरंभ आर्या आणि युक्ताकडे पाहत बोलला. पण हुकुम, तुम्ही एकटे कसे जाणार, राणा काळजीत बोलला. डोंट वरी, मी अजूनही सगळ्यांवरती भारी आहे, तू माझी काळजी करू नकोस. तू इथे असलास तर यांची काळजी मला वाटणार नाही. जी, राणा बोलला. कधी निघतोयस, तुलसीने विचारलं. दुपारी, आरंभ बोलला. मग आर्या आणि युक्ता तिच्या रूममध्ये आल्या. लवकर बोल, कसली आयडिया आली तुला, आर्या अगदी एक्साइट होत बोलली. ऐक, अंकल दिल्लीला जाणार आहेत. ते काही आता 2 दिवस येत नाहीत. आपण ते परत यायच्या आधी तुझ्या मासांना इथे बोलावं. कसं म्हणजे? मासा इथे काय येतील? तुझी तब्येत बरोबर नाही असं सांगू? बॅड आयडिया.
एका मिनिटात पकडले जाऊ. माझी मासाना फार हुशार आहे, ती लगेच ओळखेल. नो प्रॉब्लेम. दादिसांची तब्येत खराब झाली आहे आणि त्या शेवटचे क्षण मोजतायत असं सांगू? हे काही काय बोलतेस? तुझ्या जिभेला हाड काही? गॉड ब्लेस हर, आर्या बोलली. मग कुणाला मारूयात? युक्ता चिडून बोलली. मारणं गरजेचं आहे का? हो. मग मला मार, म्हणजे तुझ्या मासांना इथे येण्याआधीच हार्ट अटॅक येईल. चक. आता काय करायचं? हे बघ, कोणाला तरी काहीतरी करावं लागेलच, त्याशिवाय तुझी मासा काही इकडे येणार नाही. आणि तुझ्या मासांचं अंकलवरती फार प्रेम आहे ना? हो. मग आपण एक काम करू. अंकल दिल्लीला जात होते आणि त्यांच्यावरती हमला झालाय आणि त्यात ते जखमी झालेत असं तुझ्या मासांना सांगू, म्हणजे त्या पळतच इथे येतील. पण त्यांनी बाबासांना फोन केला तर? नाही करणार. आपण सांगू की ते हॉस्पिटलमध्ये कोमात आहेत. तू माझ्या फॅमिलीच्या जीवावर का उठली आहेस? अगं खोटं आहे सगळं. मूवीमध्ये पाहत नाहीस का? कितीदा तरी त्यांची दादी, दादा, नानी, काका, काकू, मामा, मामी खोटं खोटंच मारतात ग बाळा. आपण हे सगळं नाटक करतोय ना, मग ते खरं वाटलं तरच तुझी मासा इथे येईल ना. तुझं म्हणणं बरोबर आहे, पण बाबासाच का? दुसरं कोणाला तरी कोमात टाकूयात ना. दादीला नको म्हणालीस, तुझ्याबद्दल सांगितलं तर त्याच कोमात जातील म्हणतेस. आता उरले अंकल, त्यांनाही नको तर मग काय त्या राणाजीला कोमात पाठवायचं? एक वेळ पाठवलंही असतं, पण तुझी मासा एका अनोळखी व्यक्तीसाठी धावत कशी येईल? मग काय करायचं आता? मी म्हणते तसंच करावं लागेल, नाहीतर दुसरी आयडिया डोक्यात येईपर्यंत तू अमेरिकेत पोहोचलेली असशील. परत जायचे का तुला? नाही बाबा. मग मी सांगते ते कर. तुझ्या मासांना फोन कर आणि रडत रडत सगळं सांग. बघ त्या उद्याच इथे येतात का नाही. आणि नाही आल्या तर मग आपण दुसरा प्लॅन बनवू. पण आधी ही आयडिया तर अंमलात आणू. हे सगळं चुकीचं तर नाही होणार? वेडी आहेस का तू? आपण हे सगळं त्यांना मिळवण्यासाठी करतोय ना, त्यात चुकीचं काय? तुझे मॉम डॅड एकमेकांसोबत राहिले तर तुझी कंप्लीट फॅमिली होईल. हॅप्पी फॅमिलीचं स्वप्न पूर्ण होईल तुझं. आर्याला देखील तिचं बोलणं पटत होतं, पण मनात भीतीही होती. पण शुभांगीला इथे आणण्यासाठी थोडंसं स्ट्रॉंग कारणही हवं होतं आणि म्हणून ती तयार झाली. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता आर्या आणि युक्तानं प्लॅन तर बनवलाय शुभांगीलाच इकडे आणण्याचा. पण तो खरंच सक्सेस होईल का? आणि जर समजा तो सक्सेस झाला आणि खरंच जर शुभांगी इकडे आली तर अजून काही प्रॉब्लेम तर होणार नाही ना. पाहूयात पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.